पिंपरी पेंढारची काठी पालखी सोहळा आता जेजुरीकडे आज पहिलाच दिवस आहे। किती गाड्या निघतायत, किती लोकसंख्या आहे, किती लोक निघाले जेजुरीच्या दिशेने? सदानंदाचा येळकोट प्रथमतः मी कांदळी ग्रामस्थांचं, आमच्या पिंपरी पेंढार ग्रामस्थांच्या वतीने, त्याचप्रमाणे काठी पालखी सोहळ्याच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो। कारण गेले कित्येक वर्ष ही लोक आम्हाला या ठिकाणी चहा पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था अतिशय सुंदर पद्धतीने देत असतात। त्यांचं प्रथमतः त्यांना धन्यवाद देतो। पिंपरी पेंढार ते जेजुरी काठी पालखी सोहळा हा गेली 150 ते 200 वर्ष ही परंपरा आमच्या पिंपरी पेंढार ग्रामस्थांनी जपलेली आहे। आजतागायत ती चालू आहे। यामध्ये जवळपास जुन्नर, पिंपळवंडी, उमरज, रोकडी अशा ठिकाणावरून जवळपास 45 ते 50 गाडी, खटार गाडी या पायवारीमध्ये आहे आणि 400 ते 450 भाविक पायवारीमध्ये आज आहेत। तरी गेली 150 वर्षाची परंपरा असताना आम्ही अगदी आनंदामध्ये ज्या ठिकाणी आम्हाला अन्नदान आहे, आज प्रथमतः कांदळी वडगावचे ग्रामस्थ अगदी पहिल्या कितीक वर्षापासून आम्हाला या ठिकाणी त्यांचं अन्नदान, चहा पाणी, नाश्ता हा होतच असतो। त्यांना धन्यवाद। आणि ही 150 वर्षाची परंपरा आज आमच्या या तरुणांनी सर्वांनी चालू ठेवलेली आहे। या पालखीत किती लोक सहभागी असेल? जवळपास 400 ते 450 भाविक पायवारीमध्ये सहभागी आहेत। वंश परंपरा आहे, म्हणजे आमच्या वडिलोपार्जित ही काठी पालखी या ठिकाणावरून जात असते। ही वंश परंपरा आहे आणि ती आज तागायत या तरुण मित्रांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी बैलगाडी, गेल्या वर्षीच्या तुलनेत गेल्या वर्षी 40-42 खटार गाड्या होत्या, यावर्षी त्यामध्ये वाढ झाली। ट्रॅक्टर आहे, 4 व्हीलर आहे आणि काही मोटरसायकली आहेत। अशी जवळपास 450 ते 500 भाविक या पायवारीमध्ये सहभागी आहेत आणि मोठ्या आनंदामध्ये ही पायवारी आज 9 तारखेला पिंपरी पेंढारवरून आम्ही निघलोय। जेजुरीला 12 तारखेला जाणार आणि 13 तारखेला काही लागल्यानंतर परत हा जाऊन येऊन प्रवास आहे। किती दिवसाचा प्रवास असतो? जाताना 4 दिवस, येताना 4 दिवस, 1 दिवस तिथं मुक्काम, अशा 9 दिवसाचा आमचा हा प्रवास आहे। सावकाश जरा बाबा सावकाश जरा सारखा इकडून घे याच्या पहिलं सारखं नाही अरे काही मान्यवरांना या ठिकाणी निमंत्रित करतो आणि कांदळी ग्रामस्थांच्या वतीनं आपला छोटासा सन्मान या ठिकाणी होतोय। कारण आदरणीय अरुणदादा बिंदा, सीताराम दादा, आमच्या जय मल्हार मंडळाचे प्रमुख सीताराम दादा, अरुणदादा, त्याचप्रमाणे गणपत गुंगा, चंद्रकांत भोर यांना विनंती करतो या मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे। या काठी पालखी सोहळ्याचे अध्यक्ष प्रशांत बंडतो आपल्या शुभ हस्ते आपण या तिघाही मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करावा। आमच्या कांदळी ग्रामस्थांच्या वतीने आपल्या